हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. मी कोमल. आधी आहोंसाठी साबुदाणा खिचडीची तयारी करून घेतली, म्हणजेच मिक्सरला कूट बारीक करून घेतला. त्यानंतर मला टाकायचं होतं बेडशीट. खूप दिवसानंतर मला हे व्हाईट बेडशीट टाकायला भेटणार होतं, कारण की पिल्लू अजून छोटा आहे आणि रंगीबेरंगीच बेडशीट मला वापरावे लागतात, कारण मला खूप आवडतं असं व्हाईट शेड असलेलं बेडशीट वापरायला. पण त्याला कितीही सांगितलं तरी खराब पाय घेऊन येऊन खाली म्हणजे पटकन वरती चढणार, हातपाय न धुताच वरती बसणार. मग किती सांगणार ना, सांगून मग मी त्याला खूप दिवसानंतर आज व्हाईट बेडशीट टाकते आणि टाकल्यानंतर एवढं छान आणि फ्रेश वाटतं ना मला. तुम्हाला पण माझ्यासारखंच व्हाईट बेडशीट आवडतं का टाकायला? म्हणजे पूर्ण व्हाईट नाही, पण मग त्यात शेड असला पाहिजे. खूप छान दिसतं. रंगीबेरंगी तर वाटतातच छान, पण काय माहिती मला हे का बरं आवडतं, म्हणून मग ते बेडशीट टाकून घेतलं. सगळं क्लीन अँड क्लिअर करून घेतलं, म्हणून इतकं फ्रेश वाटत होतं आणि मनाला पण खूप छान. त्यानंतर उशांचे पण कवर बदलून घेतले आणि पिल्लूला बजावून सांगितलं की पाय पुसल्याशिवाय बेडवर चढायचं नाही. पण तो माझा ऐकेल थोडीच. तो ऐकेल तो शंभू कसला. त्याने पण हो हो म्हणून माझा मान राखण्यासाठी मान तर हलवली होती. त्यानंतर मी घेतली साबुदाणा खिचडी बनवायला आणि उपवास नसतानाही आहोंच्या आधी खिचडी मलाच खायची होती. मला गरम गरम साबुदाणा खिचडी खायला खूप आवडती, पण असं का होतं माहीत नाही. उपवास असला त्या दिवशी तिच्याकडे बघावंही वाटत नाही आणि दुसऱ्याचा उपवास असला की थोडी तरी खावीच वाटते, म्हणून मग आम्ही पण साबुदाणा खिचडीच खाल्ली. तर बाय. थँक्यू फॉर वॉचिंग.